पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कडाडल्यानं ही दरवाढ. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपयांनी वाढून 93 रुपये 69 पैसे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार. साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्यावर दिशेनं आता येलगार. तर सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक. राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ. तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे ही दरवाढ. वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. 20 तारखेला पुन्हा बैठक होणार. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दादांचं काम पुढे घेऊन जाणार. निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्वाची. डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क आकारलं जाणार नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ही माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई. तर खासगी क्लासेस चालकाच्या घरावर छापा. परीक्षाआधी काढण्यात आलेल्या गेस्ट पेपरवरून संचालकाची चौकशी. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक. संजय राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. शिंदेंची शिवसेना आंदोलन करण्याची शक्यता. सरकारवर टीका करताना संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख. मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर तर चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर. तर यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार. ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर असणार. गौतम अदानींविरोधातील लाचखोरी भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना. अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे हा निर्णय. अमेरिकी करदात्यांच्या पैशांचा घोटाळ्याचा हा तपास बंद होण्याची आता शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार. मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक स्थिती. तर ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचीही शक्यता. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता. नागरिकांनी दुपारी उन्हात जाणं टाळण्यासाठी पुरेसं पाणी पिण्याचं हवामान खात्याचं आवाहन. तर नागपुरात एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विमानाच्या दुरुस्तीचं काम यामुळे ठप्प. राजीनामा देऊनही 4 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास कंपनीचा नकार. गेल्या 3 दिवसांपासून हे कामबंद आंदोलन सुरू आहे.